हॅलो फ्रेंड, तर उद्यानाचं नाव बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथे। हे उद्यान ना पुण्याच्या वडगाव शेरी इथे आहे आणि ह्या उद्यानाला फुलराणी उद्यान असं सुद्धा म्हणतात। या उद्यानाचं सगळ्यात मेन अट्रॅक्शन म्हणजे ही फुलराणी, जी की एक ट्रेन आहे आणि ती सध्या बंद आहे। या उद्यानात येण्यासाठी तुम्हाला कोणतीही एंट्री फी इथे घेतली जात नाही किंवा कोणतेही पार्किंग तिकीट नाहीये। आतमध्ये एंटर करताच आपल्याला हा वाला परिसर पाहायला मिळतो। उद्यानामध्ये ना पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची अगदी व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे। आतमध्ये आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ती फुलराणी ट्रेन पाहायला मिळते। त्यानंतर आपण तो लहान मुलांचा खेळण्याचा सेक्शन पाहिला। तिथून पुढे आल्यावरती हा वॉकिंग ट्रॅक बनवलेला आहे त्यांनी। ट्रेनचा एरिया इथून पूर्ण ग्राउंडला ना राऊंड मारून ट्रेन फिरते आणि इथे पूर्ण लॉन गार्डन आहे। इथे आपल्या भारताची शान असलेला तिरंगा आपल्याला पाहायला मिळतो। अगदी उंच असा हा तिरंगा आहे। इथे ना 7D 8D थिएटर आणि म्युझिकल फाउंटन शो सुद्धा होतात। मेंटेनन्स मुळे ना सध्या हे शो सुद्धा बंद आहेत। गार्डन ना भरपूर मोठे, ठिकठिकाणी ना अशा पद्धतीने फोटो पॉइंट वगैरे बनवलेले आहेत। इथे ना म्युझिकल कारंजा शो होतो। सध्या ह्या गार्डनचे कारंजे वगैरे सुद्धा बंद दिसले मला। बरंच मोठं गार्डन आहे तसं। इथे अजून एक लॉन आहे। गार्डन मध्ये ना अगदी मोठे मोठे असे लॉन आहेत जिथे तुम्ही बसू शकता। त्याचबरोबर ना इथे त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित काही चित्र लावलेली आहेत। 3D मध्ये ही चित्र बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता। या गार्डन मध्ये ना जवळपास 600 मीटरचं जॉगिंग ट्रॅक आहे, ओपन जिम आहे आणि ॲक्युप्रेशर वॉकवे सुद्धा आहे। आता पुन्हा आपण ग्राउंडला एक राऊंड मारूया। अर्धा 1 किलो वजन पूर्ण गेलेला आहे। पूर्ण ग्राउंडला राऊंड मारायचा असेल ना तर असे त्यांनी वॉकवे बनवलेत आणि ना खरंच खूप छान आहे आजूबाजूला। त्याच्यामुळे तुम्ही चालू शकता। आलात की संध्याकाळच्या वेळी या, संध्याकाळच्या वेळी इथे चालायला खूप जास्त मजा येईल तुम्हाला। या गार्डन मध्ये येताना तुम्ही बिस्लरीच्या पाण्याच्या बॉटल, प्लास्टिकच्या किंवा प्लास्टिकचे काही पिशव्या वगैरे घेऊन येऊ शकत नाही। त्यामुळे ना गार्डन खूप स्वच्छ आहे।
संध्याकाळची वेळ होती, साधारणतः 5-5:30 वाजले होते आणि ना तुम्ही पाहू शकता बागेमध्ये इतका सुंदर वारा सुटला होता ना. छान गार्डन आहे. इव्हिनिंग वॉकसाठी ना एकदम बेस्ट आहे. इथे बऱ्यापैकी बाहेरचे लोकंसुद्धा येतात. आतमध्ये तुम्हाला ना फूड वगैरे अलाउड नाही आहे, कोणतंही पार्किंग तिकीट किंवा एंट्री फी नाही आहे आणि गार्डन एकदम निवांत. इथे आजूबाजूला राहणारे लोक आहेत ना इव्हिनिंग वॉकसाठी येत आहेत इथे, परत थोडा वेळ बसण्यासाठी वगैरे येतात. मुलांना खेळण्यासाठी एक सफिशियंट एरिया आहे. मुलांना खेळण्यासाठी ना इथे घसरगुंडी, झोपाळे आणि इतर सुद्धा बरीच खेळांची साधनं आहेत. शनिवार आणि रविवार या उद्यानामध्ये ना मोठी गर्दी असते, त्याच्यामुळे तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही इतर दिवशी येऊ शकता. सकाळी 5 ते दुपारी 11 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9 असं ह्या उद्यानाचं टायमिंग आहे. इथलं मेन अट्रॅक्शन म्हणजे ती फुलराणी ट्रेन जी सध्या बंद आहे. फाउंटन शो, 7D, 8D थिएटर शो सुद्धा इथे होतात, पण ते सुद्धा सध्या बंद आहेत. त्यामुळे नुसतं फिरायचं असेल, मुलांना छान खेळवायचं असेल, छान असा टाइम स्पेंड करायचा असेल तर तुम्ही नक्कीच इथे भेट देऊ शकता. पूर्ण लोकेशन आणि डिटेल्स मी कॅप्शनमध्ये दिलेले आहेत, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करू शकता. चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ ना मला कमेंट करून नक्की सांगा. पुण्याच्या ह्या उद्यानामध्ये तुम्ही जाऊन आलात का हे सुद्धा मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.